बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा हा गड आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे विजयराज शिंदे हे 3 वेळा इथून निवडून आलेले आहे आणि चौथ्यांदा हे शिवसेने विजयराज शिंदे हे आपलं नशीब अजमावत आहेत। परत आलेला माणूस हे हसत जरी पाठवू शकलो नसेल तरी त्याचे आसू पुसण्याचं काम निश्चितपणे या विधानसभा मतदारसंघामध्ये मी सातत्याने करत आलेलो आहे आणि त्यामुळे गोरगरीब सर्व जाती धर्मातील तळागाळातील प्रत्येक माणसाशी एक नातं, एक नवं नातं या मतदारसंघामध्ये मी निर्माण करू शकलेलो आहे व याही पुढे या विधानसभा मतदारसंघ व या जिल्ह्याला जे काही राहिलं असेल ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे माझे कसोशीचे प्रयत्न राहणार आहे। परंतु यावेळेस विजयराज शिंदे यांची निवड एवढी सोपी नाही। विजयराज शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचा एक गट उभा ठाकला असून त्या विजयराज शिंदे कसं निपटतील याच्यावर विजय शिंदे यांची सगळी दारोमदार अवलंबून आहे। त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक आहेत तरी पण अजून काँग्रेसचा उमेदवार घोषित झालेला नाही आहे। काँग्रेसमधून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना जर उमेदवारी मिळाली तर ती उमेदवारी काट्याची टक्कर बुलढाणा शहरात होऊ शकते। त्याचप्रमाणे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेतर्फे संजय गायकवाड हे इच्छुक असून त्यांनी पण आपली पूर्ण तयारी सुरू केली आहे। 15 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत आणि काँग्रेसच्या नाराज उमेदवारांमुळे त्यांना प्रत्येक वेळेला आमदारकी या ठिकाणी मिळते। 15 वर्षापासून आमदार असल्यापासून त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या विकासाची कामं केली नाही। केवळ स्वतःच्या 5-50 संस्था उभ्या केल्या, हजारो एकर जमीन त्यांनी खरेदी केली, करोडो रुपयाची माया जमा केली, पण या ठिकाणी तरुणांच्या हाताला काम मिळावं अशा प्रकारचे कोणतेही उद्योगधंदे उभारले नाही, कुठलाही रोजगार या ठिकाणी आला नाही, औद्योगिक वसाहत उभी राहिली नाही। शेगोकर साहेब, आम्हाला सांगा की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या नजरेतून काय परिस्थिती आहे? बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा मुळात तर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, परंतु या ठिकाणी जेव्हा जेव्हा काँग्रेसची उमेदवारी जाहीर होते तर काँग्रेसमध्ये 2 गट पडतात आणि दुसरा असंतुष्ट गट हा विरोधी गटांना म्हणजे शिवसेनेला मदत करतो। त्यामुळे शिवसेनेचं पाठबळ वाढून जातं आणि शिवसेना विजयी होत आलेली आहे। आणि या ठिकाणी आता यावर्षी तर शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहेत, त्यामुळे काँग्रेसमध्ये तिकिटांची स्पर्धा, शिवसेनेत 2 गट अशा विचित्र परिस्थितीमध्ये बुलढाणा मतदारसंघ आहे। त्यात मनसेची मुसंडी असणार आहे, एखादा अपक्ष उमेदवार राहील, त्यामुळे येणारी लढत ही चुरशीची आणि काट्याची राहणार आहे। काय साहेब, आम्हाला सांगा की तुमचं काय मत आहे या विषयावर? बुलढाणा विधानसभा मतदारसंघ प्रामुख्यानं भौगोलिकदृष्ट्या 2 भागात विभागला जातो, घाटाखालचा भाग आणि घाटावरचा भाग। घाटाखालच्या भागात शिवसेनेचं जरी प्राबल्य असलं तरी शेगुगार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2 गट शिवसेनेत यावेळेस पडलेले आहेत, पण तरी आमदार विजयराज शिंदे यांचा थेट जो जनसामान्यांशी संपर्क आहे तो संपर्क त्यांना बऱ्यापैकी म्हणजे राजकीयचा फायदा देऊ शकतो। परंतु यावेळेस जर काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी जर एक संघ राहिले, एकत्र राहिले तर ही लढत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी नक्कीच काट्याची होऊ शकते। देशपांडे साहेब, आम्हाला सांगा की तुम्हाला काय वाटते विधानसभेचं काय परिस्थिती असेल? बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं शिवसेनेचे सर्व आमदारांचे जे विद्यमान आमदार आहे महाराष्ट्रातले त्यांचे सर्वांचे तिकीट हे घोषित झालेले आहे, त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं उमेदवारी विजयराज शिंदेंना घोषित झालेली आहे, त्यामुळं इथे उमेदवारीचा प्रश्न उरलेला नाही। दुसरी गोष्ट, काँग्रेस हा मतदारसंघ काँग्रेसकडे जातो आणि काँग्रेसकडे इथं डझनभर लोकांची उमेदवारी मागण्याची रिंग लागलेली आहे आणि एकाला तिकीट मिळालं की दुसरे आपोआपच बाकी शिवसेनेचा सहकार्य करतात। हे आजपर्यंत इतिहास राहिलेला आहे आणि यापुढे तो इतिहास राहील असं मला वाटतं। यापुढे तो इतिहास राहील असं देशपांडे साहेबांना वाटतं। आता परिस्थिती विधानसभेची आता हे वातावरण सुरू झालेलं आहे, समजेलच आपल्याला काय होईल ते। संदीप शुक्ला, ABP माझा, बुलढाणा।